हे राणी शर्ट खाली कर ना. मला म्हणते मला राणी हे राणी कोणच माझं नाव घेत आहेत. अगं बया ते पाहना काय आहे. मी जाऊ का घ्या दाजी. काय शर्ट खाली घे ना. शर्टाने काय होते तेव्हा. आपण वर काय आहे त्याच. हॅलो हा टाकू येतो की. तुमने पुकारा और मैं चला आया जान. अहो काय आहे, या गावात हे असलेच लोक आता आहेत का. पुढं असल्याच्या नादी अहो, लागत काय नाही. दाजी तुम्ही फोन नाही उचलला काय नाही. या माणसाने किती डोकं खाल्लं. आता- माई राणी अशी तुझ्यासारखी दिसत होती अशी होती. याचं वय काय एक पाय म्हसनात एक पाय जमिनीवर. काय बाई दाजी फोन उचलेनात माझा. फोन बंद. कुणाला विचारू आता. इथं कुणी दिसाना पण मला. कसं जाऊ बाई घरी. मला म्हणली दाजीला पाठवून देते स्टँडवर. एकदा लावून बघते. अरे देवा फोन तर बंदच सांगू राहिलेत. पुण्या अहो, गावाच आलं पाखरू. अरे पुण्या गावाच आलं पाखरू. नमस्कार बाई नमस्कार. पहिल्या क्षणी मला कळालं हा तुम्ही गावात नवीन दिसताय. हा 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 पाखरू कुठलं आपलं हे काय? पाहुणी कुठली म्हणायचं. ते आम्ही आहेत तिकडं लांबचे आहेत. लांबचे जवळ आला. हा? इकडं आमच्या जवळ आला बरं वाटलं. बरं ते कुणाकडे काम काढलं म्हणायचं. ती सुमन सुमन ती राजा भाऊ राजा भाऊ. त्यांची आता नवीनच बदली झाली गावामध्ये. हा. बाई गावातलं तुम्ही सगळं सोडून द्यावं. हा मला सगळी माहिती आहे. अहो E to Z गावात कोण येतंय कोण जातंय कोण कुठे जातंय सगळं माहिती. त्याच कामाला आहे मी. गावात मोकळेपणा तर करायला. मी मला गावात लोक प्रेमानं गुजा भाऊ म्हणतात. मला काय सांगताय. अहो मी सांगतो मी तुम्हाला आता मदत करतो की नाही. आता आपण आपली ओळख झाली ना आता आपलं प्रेम. काय अहो असं काय आता आपली जवळीक झाली की नाही. अहो आता तुम्ही मला सांगितलं यांच्याकडे जायचंय मी म्हणलं मला माहितीये म्हणजे आपली जवळीक झाली की नाही. मी सोडतो की तुम्हाला आता तिथे. जाईन मी माझी. बरं तुम्ही जाल. हा अहो, पण मी काय कार्यकर्ता आहे गावातला काही करतो मी तशी मदत करायची सवय मला. सोशल वर्क. सोडल्यालाच दिसतोय गावाला. काय म्हटलंय. काय नाही. आता ते मला एक थोडक्यात सांगा मॅडम तुमचं नाव काय. राणी. राणी बस मला वाटलंच तुमचं नाव राणी असणार. इतकी सुंदर स्त्रीचं नावच राणी असणार. तुम्हाला काय सांगायचंय मॅडम 15 वर्ष झाली माझी राणी गेली हो. पण आज मला दिसली. आज माझ्या सौंदर्याची खाण मला दिसली. मला वाटलं तुमचं नाव राणी असणार. तुमच्या काही गोळ्या बिळ्या संपल्यात का कसल्या. मला काय म्हणतात का सेम माझी राणी तुमच्यासारखी दिसली हो. तुझे देखा तो ये जाना सनम प्यार होता है दीवाना सनम. मॅडम खरंच सांगू तुम्ही शब्द उमटले तुमच्या तोंडातून राणी. मला तिची आठवण झाली हो. 15 वर्ष झाली गेली होती मला सोडून. हो, पण मला कमून सांगताय तुमचा राणीचा इतिहास. अहो इतिहास सांगत नाही मी तुमचा भूगोल पाहिला तेव्हा मला कळालं हीच माझी राणी आहे. हा? हो दिसायला सेम तुमच्यासारखी. हो, हे पहा मॅडम माझं हृदय फाडून पहा तुम्ही दिसाल त्याच्यामध्ये. हिडबीड लागलं काय माणसाला. अहो नाही हो वेड नाही. आज खरंच सांगतो मी तुम्हाला सौंदर्याची खाण पाहिली आम्ही पहिल्यांदा नाही दुसऱ्यांदा पाहिली. पहिल्यांदा माझी बायको होती. पण खरंच सांगतो तुम्हाला परमेश्वरानं आई शपथ सांगतो तुम्हाला वेळात वेळ काढून बनवले हो. संगे मरमर बस माझ्या नेत्राची पारणं फिटली. माझ्या दिलात धक्के धक्के करणे तेच म्हणलं हे माणूस दिवसभर राण्याच कोपळत असेल गावभर. काय म्हटलात का तुम्ही. म्हातारांना नक्कीच डोक्यात लागलेलं दिसतंय तुम्हाला. हा? हो तुम्ही बोलून देताय का समोरच्याला. नाही का हा? अरे वा वा जमेल आपलं आपलं जमेल. वय काय आपण बोलतोय काय. नाही हा? नाही 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 तुमचा गैरसमज होतोय माझं पिसाळ्या- तसं- मी एक उदाहरण देऊ का. घ्या की. पिसाळ्या कुत्र्याला कसं भुकायचं सांगावं लागत नाही हा. धरायचं सांगावं लागत नाही तसं तुमचंय. ओळख ना पाळख. अरे रे, नाही 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 हो देवा मॅडम तुमचा अतिशय मोठा गैरसमज होते. कुत्र त्या कुत्र्यामध्ये बोललात ना तुम्ही ह्या कुत्र्याबद्दल नाही ना बोललात.
आता काय समजा सारखेच म्हणायचे आता हो, म्हणजे कुत्रे मॅ- सगळे सारखेच म्हणायचे नाही आता. नाही हो मॅडम, फार मोठा गैरसमज. आणि वयाचं म्हणाल ना तर तुमच्या माझ्या वयामध्ये फक्त एक 6 महिन्याचं अंतर असेल. बघा ना सहा माझ्या- नाही हा? तुम्ही नक्कीच 10-15 वर्ष माझ्यापेक्षा लहान अहो, दिसताय. नाही हो मॅडम, असं मन तोडू नका ना. अहो, लहान अहो, लहान माझ्यापेक्षा लहान दिसताय तुम्ही. असू शकेल. तर मॅडम, नाश्ता पाणी केला की नाही? का जायचं कुठल्या हॉटेलमध्ये? तिथं माझंच हॉटेल. गिळून आले, खाऊन आले. कसं असं तुम्ही बोला होतो तुम्हाला हो, गिळून खाऊन कसं बरं वाटलं ना. खादाडून आले, खाऊन आले. अहो, एकच झालं ते. खाता पित्या घरची आहे, भूक असं? मागून नाही खात. अरे मी कुठं म्हणलं तुम्ही भीक मागून खाताय? पण मॅडम मला सांगा ना, माझं हॉटेल आहे, बघूया आपण तिथे आपण विश्रांती घ्या थोड्या वेळ तिथे. नाही, काही नाही, प्रॉब्लेम नाही. माझी बहीण एवढी पण लांब नाही राहत अरे की मी तुमच्या हॉटेलवर विश्रांती घ्यायला जायचं आणि परत उलट तिच्या घरी जायचं. काय दाचीला पण काय झालंय काय ना, फोन बंद करून बसला यावा ना वेळेवर. ही मुसीबत गाड्यात पडली माझ्या याडपाट. काय म्हटलं का तुम्ही? नाही काय नाही, तुम्हाला काय बोलूच शकत नाही, शब्दच निघत नाही तोंडातून. ते मॅडम तुमचा दाजी ना तो माझ्याकडेच कामाला आहे. तो येऊ शकत त्याच्या कुठलं गाडी घोडा घेता. आपल्याकडे गाडी आहे बघा, आत्ताच नवीन घेतलेली आहे. चालून जुनी झाली. चला मी सोडतो आपण तुम्हाला. पण चालून जुने झालोय. कोण? तुम्ही असेल, मी नाही मॅडम. मी तरुण आहे अजूनही माझ्या बघा ना हो, एक 20-25 वर्षाच्या मुलाला दम माझ्यामध्ये आहे. तुम्ही घाबरू नका मॅडम, मला अजिबात, मी माणसाळलोय. दिसतंय. जायचं का आपण? एक विनंती करू का? विनंती? हा? पहिल्यांदा माझं बोलणं ऐकून घ्यावं मग विनंती. ऐका ना, बोला ना. मला ना माझ्या दाजीच्या घरी नेऊन सोडा, लय डोकं दुखायला लागले माझं आता. आहे? दाजी घरी आहे का? नाही, आहे. दाजी तुमचं माझ्या शेतात कामाला आहे. मैं हूँ प्रेम रोगी, मेरी दवा तो बताओ, चलो 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 अपन घर को चले जाओ, तू मैं हूँ पण प्रेम रोगी. तसा पण तू रोगी दिसतोय. हा, काय म्हटलं का मॅडम? मी म्हणलं ना तुम्हाला काही म्हणूच शकत नाही मी. पण मॅडम एक महत्वाचं बोल- सोडता का ते? सोडता का? तुम्हाला सोडायचं ना, सोडतो की लगेच. अरे एका पायावर तुम्ही सांगा ना. अहो, हे काहीच काढून हातरून जाईल ते. शांत रे, आणू काय ते? आपल्या वरती जायची वेळ आली. कोणाची? म्हणजे तिकडे वरतीच राहते ना बाई. नाही तिकडे राहिलं ती. जायचं म्हणता. सोडताय का पाय पाय जाऊ? नाही मी सोडतो की. पाय तुमच्यासारख्या माझं डोकं माणसाला. खातोय. काय काय नाही ना, द्या बॅग माझ्याकडे द्या. काय बॅग मुलायम आहे हो. आणि मॅडम जरा चिटकून बसा बरं का, पडायची भीती आहे आपल्याला रस्ता. जागा पुरण. बसलात का? काय बाई, कुठून मुसीबत आली माझ्या. काय म्हटलात काय? काय नाही, दाजी आला नाही ना गेला, बघत. जाऊ द्या. आणि असं करा ना, तिने का असं बसतात तसं बसा ना. ऐ, चला. मला म्हणलात का चला? आईला बाई लय ओरडतात. नका असं करू, माझं मन नका तोडू. आता मैं आपली पडा की राहूंगा. चालू का? बाई गं, काय मी झालं? पाय पाय जाई ना. काय झालं? अहो ती माझी गाडीच तशी आहे, अशी गचक्या मारी ती. तुम्ही पण गचके मारून हम मारून. तुम दोनों मिलके चले गाडी पे. अहो तुम्ही गावाची काय गुणगुण करून राहिला तो? अरे या मोबाईल डिस्चार्ज झालाय माझा, तुला माहित नाही ना? अहो माझी बहीण यायची, एक तर आपण इथं नवीन कस काय येईन, पुढे येईन, काय तुम्हाला कळत आहे का? अरे थांबन थोड्या वेळ, एवढं काय थांबा. अहो पण तिला माहित नाही इथलं काही. ती बी आहे. अहो आली हो. अरे चुकलं का? काय झालं? हे आई माझी पडली का? मला एक सांगत आजी, कुठे होते तुम्ही? मोबाईल कोण बंद होता? अरे मोबाईल आहे ना डिस्चार्ज झालाय, दुटी तुला आता आता नाही झालाय. अगं ताई कमून एवढे नाही आरडती. अरे असं चिडचिड करू नका. अहो, माणसाने इतकं डोकं कळलंय ना माझं. ऐक ना, शांत काय शांत हो? बरं बसा इथं आहे, खाली हो, बसा. ताई, हे कोण आहेत? हे, मला काय माहित, हे येडे भेटलं एक तास त्या स्टॉप वरती डोकं खात होतं. अगं, पण तू जरा शांत होय. कसं आहे, आम्ही नवीन इथं अयो काय सांगू, त्याची राणी कोणती म्हणतो तुमच्यासारखी दिसत होती, आता याचं वय काय. नाही बाई, तुम्ही चुकीचं झालं. बोलताय हो. अहो वेडा असं तरी पण आणली अहो, आमची तुम्हाला. बॅग काढून घ्या, असं हो, द्या. माझ्या बहिणी. मेवणी बाईची बॅग आहे. हे आणि हा. अरे मेवणी माझी आहे ती. अरे तुझीच म्हणतोय ना. त्या मेवणी सांग ना, काय? तिच्या माझ्या तू किती वयाचं फरक आहे? किती किती अरे ती एक 6 महिन्याचा असेल. हा? मेवणी बाई काय झालंय बरं का आता, एक सांगू का डोक्यावर तुम्हाला? परिणाम झाला का नाही माझ्या? परिणाम नाही, लय एक नंबर गावातला माणूस. याची 6 वर्ष जायला राहिलेत, 6 वर्षात जाणार ही आता. पुण्यवान माऊल हा पैसे वाला त्याला सांगितलं ना, तर वजन ऐकलं नाही का? हो. 6 वर्षात जाणार आहे म्हणलं आता वर. कुठं? मग तेवढंच अंतर राहिलं ना आता मेवणीतून. अरे माझं वजन टाकलं. पटवून वहिनी सांग. बाई. दाजी वजन टाकायची गरज नाही, माणसाला पहिलंच 100 किलोचं दिसतंय, 100-200 किलोचं. अगं पण हे भेटलं कुठं तुला? माझ्याबद्दल सांग ना जरा. सांगतोय सांग बर का मेवणी बाई, ही जी आहे ना
व्यक्ती गावातले एक नंबर कुत्र म्हणजे अजिबात कुणी जरी गावात आलं ना लगेच त्याच्या मागे कुणी येऊ द्यावं एवढं जबर आहे महापण नाही त्याच्याकडे एक गाडी काही फुटकी तुटकी गाडी असती नाही तर कोणाची उचली तर पण असं चिंगाट पळत ना त्याच्या माग म्हणजे राजा, तुला मी सांगितलं माझ्यावर चांगलं सांगायचं मुठी ना माझं आता थोड्यासाठी कुठं जमितो थोड्यासाठी म्हणजे थोडा वेळ राहिलाय हा वेळ म्हणजे आता जाण्याच्या मार्गावर लागला कोण जायच्या मार्गावर लागलाय आता शिकून माझं सगळं सुरू झालंय आता काय सांगतो तुला? ए राजा माझ्याकडे चांगलं सांग जर नाही सांगितलं गावात राहून देणार नाही हो. आबासाहेब म्हणतात मला मला महिन्यात झालंय आलेलं इथं दुसऱ्या महिन्यात तुमच्या दुसऱ्याकडे पाठवी त्याचं कसं आहे मेवणी भाई तुम्हाला सांगू का हे ना जरा बेकार माणूस आहे बरं आता आम्हाला इथं राहायचंय याला काय करू आपण गुढी गुढीत वाटा लावू त्याला वाट लावा नाही तर त्याची ना मी वाट लावीन हो. मेवणी भाई म्हणते बरं का लईच वजनदार आहे मोठा माणूस ह्यो. वजनदार आहे ना त्याच्यातलं काही घेऊ नको आणि त्याच्यातलं कोण घेतंय हा म्हणजे अहो, पिशवी घ्या ना मग. पिशवी घ्या ना नाही तर उघडली तर व्हायचा उद्योग अरे असू दे. उघडत बाबा आहे का पहा बरं आहे आहे आहे. बघा ना नाही आहे. असू असू हे हा नुसतं. परत ते हे आता मी थांबू का जाऊ राणी हे राणी शर्ट खाली कर ना मला म्हणते मला राणी हा. हे राणी कोणच? माझं नाव घेत आहेत अगं बाया, अहो, ते पहा ना काय आहे. मी जाऊ का घ्या दाजी शर्ट खाली घे ना शर्टाने काय होते तेव्हा आपण वर काय आहे त्याचं असू दे. मी जाऊ का तरफड हा? अगं परत भेटू जा. आपण. जाऊ थांबा. अरे मला तर फोन आलाय थांबा, थांबा. एक मिनिट. हॅलो हा टाकू येतो की तुमने पुकारा और मैं चला आया जान. अहो काय आहे, या गावात हे असलेच लोक आता आहेत का पुढं असल्याच्या नादी अहो, लागत काय दाजी तुम्ही फोन नाही उचलला काय नाही माणसाने किती डोकं खाल्लं आता- माई राणी अशी तो यासारखी दिसत होती अशी होती याचं वय काय एक पाय म्हसनात एक पाय जमिनीवर कधी तो जमिनीवरचा म्हसनाच्या ह्याच्यात जाईल ते त्याला माहित नाही कसं असन त्याची लाडाची बायको जाय असन ती गेली मग ती डोक्यात थोडं चक्कर झालं काय असेल तुम्ही त्याच्या संग बोलून बोलून माझी बहीण लाल झाली ना आपण आता काय इलाज आहे? ते आता त्या मोबाईल मोबाईल charging आताच होतं. बंद पडायचं होतं जाऊन ते तू नको लय तळू ते मोबाईल चल मला चहा ठेव डोकं दुखायला लागले हा, चहा ठेव जेवण बी कर आणि थोडा आराम बी करा तुम्ही बसा ना जरा आणि त्या माणसाला परत इथं हा. नका बोलू मेवणे बसा की मेवणे बसा ती ठेवीन ना चहा एवढी काय गडबड आहे तेव्हा इथं बसल्या तर आज जाऊन बी बसायचंच हा ना ना. आणि मग काय आपण लय दिवसांनी येणं केलो पण आता बरं येऊन पस्तावले मी तुमच्या गावात असू मला द्या. काय माहिती येड्यांचं गाव आहे म्हणून हे. अहो, पण ती सगळीच गावं अशी असतात का एक सांगू का तुम्हाला हं. तसं बी आहे ना तुमच्या बहिणीला वाईटगलो मी बरं झालं आणि आता आले हिलय चांगलं झालं आक टेन्शन दूर झालंय माय हे यांचं जाऊ द्या हे गावाचं काय करायचं आपल्याला तुम्ही नका नादी लागू होईल हे, मी काय नाद लागतो आणि आता आला ते ना महिन्याच जाऊ नका अजिबात जाऊ नका हिला दिसतंय ही कर ती कर मी आहे ना पूर्वा तुम्ही ना काळजी करू हो ते आलं परत बाई पुकारा और हम चले आए राणी तू आवाज दिला का मला तुम्हाला हा, हा, हा. मला वाटलं असं झालं काय अरे माझ्या मनाने मला सांगितलं की राणीने मला बोलवलंय राणी खाली सोड खाली सोड तुला काय कळलं? राणी खरंच आवाज देता का नाही तुला आवाज नाही तुझ्या आता डोक्यातच घालीत करा तुम्हाला दोघांना काय करायचं ते हे राणी अशी नको ग रागावूस हा? ऐ, अरे जरा. अगं, माझं कुठंतरी काहीतरी बोलणं चाललं होतं आणि तू टपा टप टप अरे, 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 अरे. एक सावध दो शिकारी हा नहीं जमेगा अपना अरे थके पर नंदू जान हातेली परले आए रे पहिला काय उद्योग आहे भाऊ ह्यो गाण्याशिवाय बोलतच नाही बरं इकून तिकून मिळून चांगली जवळ बसली होती यांनी परत उद्योग वाढून ठेवला जात होता झाला असं चहा काय मोकार बाई कुडकावा तरी आलती येतो चहा